मराठा आरक्षणाच्या लढ्याचं रण आता थेट मुंबईकडे वळलंय। पण या रणभूमीवर फक्त आरक्षणाचं नाही तर सत्तेचं आणि विरोधकांचं मोठं राजकारण दडलंय। मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेत। तर प्रश्न असा की हा मोर्चा थांबतो का, पोहोचतो का, की मध्येच काही मोठं टकराव होतं? हेच राज्यभरातला सस्पेन्स आहे। सरकारकडून आधी परवानगी, मग मर्यादा आणि आता पोलिसांचा बंदोबस्त। म्हणजेच जरांगे पाटलांसाठी ही रात्र वैऱ्याची ठरण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात। सरकार म्हणतंय संवादासाठी आम्ही तयार आहोत, पण त्याच वेळी पोलिसांचा भक्कम बंदोबस्त उभा केला गेलाय। दुसरीकडे विरोधकांना वाटतंय की हा मोर्चा सरकार विरोधी लाट निर्माण करेल आणि ते या संधीवर राजकीय मात करण्यासाठी हालचाली करतायत। पण जरांगे पाटलांचा निर्धार मात्र अटळ आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलं, 1 दिवसाची परवानगी म्हणजेच गोरगरिबांची चेष्टा आहे। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही। गोळ्या झाडल्या तरीही आम्ही मागे हटणार नाही। त्यांचा थेट उद्देश स्पष्ट आहे, आजच मुंबई गाठायचं, आजच आझाद मैदानावर दाखल व्हायचं। आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या काही तासांवर खिडल्या आहेत। जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात का, सरकार त्यांना थांबवतं का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चाभोवती काही अनपेक्षित घडतं का? या प्रश्नांची उत्तरं ठरवतील केवळ मराठा आंदोलनाचं भविष्य नाही तर राज्याचं राजकीय समीकरणही। मुंबईची ही रात्र अखेर शांततेत जाते की आंदोलनाचं गळ गाजवते, हा प्रश्न आता धडधड वाढवतोय।